बीडमधील 6 नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आपण जर पाहिलं तर बीड आणि गेवराईमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. कारण भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या ज्या दोन्ही उमेदवार आहेत त्या आघाडीवर आहेत. माझे सहकारी लोकाशाचे पत्रकार अभिजित नखाते माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगताल सध्या आतापर्यंत काय नेमका कौल हाती येतो? सध्या बीडमध्ये अशी परिस्थिती दिसते. जिल्ह्यातील 6 नगरपालिकांसाठी मतमोजणी सध्या चालू आहे. बीडमध्ये भाजपच्या ज्योती गुमरे आघाडीवर आहेत. गेवराईमध्ये भाजपच्या गीता बाबी आघाडीवर आहेत. अंबाजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा आघाडीवर आहेत. परळीत राष्ट्रवादीची सीट आघाडीवर होती, म्हणजे महायुती केली होती. तिथं पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे एकत्र लढले होते तिथं, तर तिथं आघाडीवर ते दिसते. धारूरमध्ये बालासाहेब जाधव राष्ट्रवादीचे जे आहेत ते 66 मतांनी आघाडीवर आहेत. आणि 6वी नगरपालिका जी आहे ती माजलगावची, तिथं तुतारीचा उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. बघू आता आणखीन काय काय घडामोडी आणि कशा घडामोडी घडतात ते. सर, आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये जे काही पक्ष होते, ज्या पक्षांची युती आहे, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, हे पक्ष वेगवेगळे लढले होते. आपण जर पक्षाचा विचार केला तर कुठला पक्ष सध्या पुढे असल्याचं पाहायला मिळतं बीडच्या 6 नगरपालिकेत? मला म्हणजे महायुतीमध्ये सरकारमधले जे पक्ष आहेत त्यांची सरशी दिसते सध्या. फक्त तुतारीचा जर विषय घेतला तर फक्त माजलगावमध्ये फक्त तुतारी आघाडीवर आहे. नाहीतर सगळ्याच ठिकाणी म्हणजे सत्ताधारीच पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. तर एकंदरीतच आतापर्यंत जो कौल हाती आला त्याचं विश्लेषण अभिजित सरांनी केलं आहे. बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्ष आघाडीवर आहे आणि फक्त माजलगावमध्येच तुतारी आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं की काही वेळामध्ये आणखीही कौल हाती येतील आणि त्यानंतर नेमकं कोणाचं वर्चस्व नगरपालिकेवर असणार, कोणत्या पक्षाचं वर्चस्व असणार हे देखील कळणार आहे. कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.